नमस्कार मंडळी, कसे आहेत तुम्ही? मस्त ना? आम्ही पण खूप खूप मस्त आहोत. तर आता इथं पावसाचे दिवस चालू आहे. बाहेर थोडीशी पाऊस आणि असंच थोडंसं उघड होती पावसाची, पण कंटिन्यू अशी भुरभुर चालू होती. थोडंसं असं चिडचिडा वातावरण तर आहेच बाहेर. तर इथं आपल्याकडे छान अशा 2 मुली आलेल्या होत्या. त्यांना हेअर कट करायचे होते. तर एकीला ब्लंड कट आणि एकीचे सरळ केस कट करायचे होते. तर हिचा मी ब्लंड कट केलेला होता. तिला खूप आवडला आणि तेवढ्यात एका मावशीला आहे ना साडी पिको फॉल टाकायची होती. तर त्यांनी साडी पिको फॉलला टाकली आणि तेवढ्यात परत मी माझ्या कंटिन्यू कामाला लागले. तर एकीचा झालेला होता ब्लंड कट करून आणि हिचे सरळ केस कट करायचे होते. तेवढ्यात मला अजून एक कस्टमरचा फोन आला. त्यांना ब्लाऊज शिवायचे होते. तर मग ब्लाऊज शिवायला टाकणार होत्या त्याच्यासाठीच फोन केला होता. का तुम्ही घरी आहे का बाहेर जाणार आहे कुठे? तर मग त्याच्यासाठी त्यांनी आधीच फोन करून विचारून घेतलं. तर मी आज कुठे बाहेर जाणार नव्हती, तर आज घरीच होती. पावसा पाण्याचं कुठंच बाहेर नाही जायचं. तर माझे ब्लाऊज पण बाकी होते. तर ब्लाऊज पण द्यायचे आपल्याला, त्याच्यामुळं माझं काही बाहेर जायचं काही आज विचार नव्हताच. तर दोघींची हेअरकट वगैरे झाली आणि यांच्या पण ॲव्हरेज करून झाल्या. तर असं हे माझं इथलं यांचं क्लायंटचं काम हे पूर्ण झालेलं होतं. तर यांची मुलगी ना अशी खूप क्यूट आहे आणि छानशी आहे. ती आल्यावर माझ्यासोबत खूप अशी मस्ती घालत राहते. तिला खूप आवडतं इथं आल्यावर आणि मी पण तिला जास्त काही बोलत नाही. त्याच्यामुळे एकदम अशी फ्रेंडली राहते माझ्यासोबत. आल्यावर खूप मस्ती असते त्यांची. तर यांचं काम झालेलं होतं. तर ह्या गेल्या. माझे ब्लाऊज शिवून झालेले होते. हा एक चॉकलेटी कलरचा आणि अजून एक गोल्डन कलरचा आहे. फक्त त्यांना हुका लावायच्या राहिलेल्या होत्या. तर मी हुका लावून घेत होते इथंच. तर मग आता आत्मानंद पण आज घरी होता. पावसामुळे त्याला पण आज शाळेत पाठवलेलं नव्हतं, कारण की मग पावसाची खूप चिडचिड, त्याच्यामुळं त्याचा आज शाळेत जायचा विचारच नव्हता. आणि त्याला पण अशी मस्ती घालायला खूप आवडतं. तर इथं माझं काम चालूच होतं आणि तो माझ्या कामामध्ये मध्ये करतच राहतो. त्याला असं आणि इथं असा हा गोल्डन कलरचा छान ब्लाऊज शिवून झालेला होता आणि आपल्याकडं अजून एक कस्टमर आलेलं होतं ॲब्रोजसाठी. चला तर मग माझं हे काम कंटिन्यू चालूच राहणार आहे. तर तुम्हाला हा माझा छोटासा आणि छानसा ब्लॉग कसा वाटला